मेथड्स आहेत. ठीक आहे. लिनियर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन लॅग्रेंजेस मेथड, त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत, एक ग्रुपिंग मेथड, दुसरं सेट ऑफ मल्टिप्लायर. दोन्ही मेथड्स मी क्लासवर म्हणजे आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये मी डिस्कस केला होता आणि नंबर ऑफ प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केले होते. जे न्यू स्टुडंट आहे त्याला माहित आहे ग्रुपिंग मेथड म्हणजे काय, सेट ऑफ मल्टिप्लायर्स म्हणजे काय. ठीक आहे. तर पहिला जे मेथड आहे आपण ग्रुपिंग मेथडवर सॉल्व्ह करू. 2-3 क्वेश्चन्स आहेत PYQs मध्ये, ते आपण सॉल्व्ह करून घेऊ. त्याच्यानंतर सेट ऑफ मल्टिप्लायर सॉल्व्ह. ओके. तर काय सांगितलं इथं, जनरल फाइंड द जनरल इंटिग्रल ऑफ लिनियर PD PZ मायनस QZ इक्वल्स टू Z² प्लस X प्लस Y ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तर पहिले क्वेश्चन बघा व्यवस्थित. ऍज इट इज क्वेश्चन लिहायचा, PZ मायनस QZ इक्वल्स टू Z² प्लस X प्लस Y ब्रॅकेट स्क्वेअर. इट इज इन द फॉर्म ऑफ, कोणत्या फॉर्म मध्ये, P कॅपिटल P प्लस Q कॅपिटल Q इक्वल्स टू R. काल आपण एक फॉर्म लिहिला होता आहे, P कॅपिटल P प्लस Q कॅपिटल Q इक्वल्स टू R. ठीक आहे. हिअर कॅपिटल P ची किंमत सांगा. कॅपिटल P ची किंमत जे स्मॉल p च्या मल्टिप्लिकेशन मध्ये राहते, काय ते Z. त्याच्यानंतर कॅपिटल Q ची किंमत किती आहे, फक्त Z नाही, साइन सोबत घ्यायचं, मायनस Z. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट R ची किंमत किती आहे, जे रिमेनिंग राईट हँड साइडला आहे ते ॲज R म्हणून आपण यूज करतो. दॅट इज Z² इन ब्रॅकेट X प्लस Y ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट आहे. इथपर्यंत लिहिता येते. कंपॅरिझन करून PQR ची किंमत कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. नाव सोल्युशन. मग त्याच्यानंतर हे झाले की लगेच आपण काय करतो, ऑक्झिलरी इक्वेशन लिहितो ना, ऑक्झिलरी इक्वेशन लिहितो आपण. ठीक आहे. फॉर फाइंडिंग सोल्युशन. ठीक आहे. आणि ह्याचं जे सोल्युशन आहे f ऑफ C1, C2 इक्वल्स टू 0 च्या फॉर्म मध्ये आपण काय करतो, फाइंड आउट करतो. ठीक आहे. तर इथं आपल्याला कशाची किंमत फाइंड आउट करायची, C1 C2 च्या किंमत फाइंड आउट करायची. म्हणजे ते फाइंड आउट करण्यासाठी दोन मेथड्स आहेत, एक ग्रुपिंग मेथड आहे, दुसरं सेट ऑफ मल्टिप्लायर्स. आता ग्रुपिंग मेथड कधी यूज करायचं, जेव्हा व्हेरिएबल्स कॉमन म्हणजे सिंगल व्हेरिएबल्स असतील, विदाउट एनी मल्टिप्लिकेशन विथ अदर व्हेरिएबल्स. आता इथं सेम आहेत, सिंगल व्हेरिएबल्स दिसतात, मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत का, XZ YZ किंवा XY या फॉर्म मध्ये नाही. सिंगल व्हेरिएबल्स लगेच काय होऊ शकते, ग्रुपिंग केलं तर ते व्हॅल्यूज कट करून आपण इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज, इंटिग्रेशन कॉन्स्टंट फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर हा ग्रुपिंग मेथड मध्ये येतो, त्याच्यामुळं हा पहिला क्वेश्चन घेतला. हे 2025 मध्ये विचारलेले क्वेश्चन. ठीक आहे. 25च्या पेपर मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर ऑक्झिलरी इक्वेशन can be written as dx divided by p equals to dy divided by capital Q equals to dz divided by capital R. ठीक आहे. तर इथं व्हॅल्यूज मेन्शन करा आता, P Q आणि R च्या किंमत काय येतं, dx डिवायडेड बाय कॅपिटल P ची किंमत किती आहे, Z इक्वल्स टू dy डिवायडेड बाय कॅपिटल Q ची किंमत मायनस Z आणि इक्वल्स टू dz डिवायडेड बाय कॅपिटल R ची किंमत किती आहे, Z² प्लस X प्लस Y ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. X प्लस Y ब्रॅकेट स्क्वेअर. करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं, या दोघांचं पेअरिंग करायचं. ठीक आहे. पेअरिंग करताना लक्षात ठेवा, व्हेरिएबल शुड बी कॅन्सल आउट, म्हणजे कॅन्सल होते व्हेरिएबल्स. होतात का, पेअरिंग केलं की Z कॅन्सल होतो. मग हे कोणत्या मेथड मध्ये येते, ग्रुपिंग मेथड मध्ये येते. ठीक आहे. तर फर्स्ट कन्सिडरिंग, असं लिहायचं, कन्सिडरिंग फर्स्ट टू रेशोज, मग dx डिवायडेड बाय Z इक्वल्स टू dy डिवायडेड बाय मायनस Z. या दोन्ही व्हॅल्यूज गेट कॅन्सल, म्हणजे इथं व्हॅल्यूज काय दिसणार तुम्हाला, dx इक्वल्स टू मायनस dy और dx प्लस dy इक्वल्स टू 0. बरोबर आहे. dx प्लस dy इक्वल्स टू 0. नेक्स्ट स्टेप काय राहतो, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. मग इथे इंटिग्रेशन dx प्लस इंटिग्रेशन dy, आणि तुम्हाला माहित आहे ते इंटिग्रेशन कॉन्स्टंट काय लिहितो आपण, C1. कसं काय, कारण की आपल्याला ट्वाइस इंटिग्रेशन करायचे रेशोजचं.
पहिला रेशो काय भेटणार तुम्हाला C1, त्याच्यानंतर सेकंड जेव्हा तुम्ही इक्वेट करता तेव्हा C2 भेटतो. लक्षात आलं? तर ह्या इक्वेशन बघा, इंटिग्रेशन डी गेट कॅन्सल, इंटिग्रेशन डी गेट कॅन्सल, म्हणजे C1 ची किंमत किती आली इथं x प्लस वाय. लक्षात आलं? x प्लस वाय. ठीक आहे. तर हे C1 ची किंमत आहे. त्याच्यानंतर एकदा फर्स्ट पेअरिंग केला तर त्याला रिपीट पेअरिंग करायचं नाही. सेम टर्न आहे तर ह्याला C2 म्हणू नका. नेक्स्ट पेअरिंग कोणता करायचा dy आणि dz चा. ठीक आहे. considering second and third ratio. ठीक आहे. dy divided by z equals to dz divided by z square plus x plus y bracket square. ठीक आहे. x plus y bracket square. त्याच्यानंतर व्हेरिएबल सेपरेट करा. एका साईडला काय ठेवायचे, कशाचे व्हेरिएबल ठेवायचे, झेडच्या व्हेरिएबल. ठीक आहे. तर मी काय करणार इथं dy एका साईडला आणि इथं झेड dz डिवायडेड बाय झेड स्क्वेअर प्लस ह्याची किंमत किती C1 चा स्क्वेअर. ठीक आहे. याची किंमत किती राहणार C1 चा स्क्वेअर. आता हे जे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचं इथं, कोणता फॉर्म्युला यूज करतो, इंटिग्रेशन f डॅश ऑफ x डिवायडेड बाय f ऑफ x dx इक्वल्स टू लॉग f ऑफ x. बरोबर का? लॉग f ऑफ x. तर हा फॉर्म्युला मी लिहून दिला होता इंटिग्रेशन मध्ये. बरोबर आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला ह्याचं डिफरन्शिएशन करायचं असेल तर ह्याचं डिफरन्शिएशन किती येते C1 चा स्क्वेअर 0 येतो, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. आणि झेड चं किती येईल, झेड स्क्वेअरचं किती येते 2z. मग इथं ऍडजस्टमेंट कशाचं राहील 2 चं ऍडजस्टमेंट राहील. बरोबर आहे. मग इथं 1/2 इथं 2z dz डिवायडेड बाय झेड स्क्वेअर प्लस C1 चा स्क्वेअर आणि इथं व्हॅल्यू विल बी इक्वल्स टू dy. आता सिंपल झालं, डायरेक्ट इंटिग्रेशन आपण अप्लाय करू शकतो. मग इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. मग इंटिग्रेशन dy इक्वल्स टू 1/2 इंटिग्रेशन 2z dz डिवायडेड बाय झेड स्क्वेअर प्लस C1 चा स्क्वेअर आणि इथं एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट नवीन कोणतं येणार C2. इंटिग्रेशन कॉन्स्टंट कोणतं येतो C2. मग हे कन्वर्ट होईल कशामध्ये, मग हा इंटिग्रेशन डी गेट कॅन्सल, इथं y इक्वल्स टू 1/2 लॉग मध्ये कन्वर्ट होईल फंक्शन. ठीक आहे. किती लिहायचं झेड स्क्वेअर प्लस C1 चा स्क्वेअर आणि इथं प्लस C2. करेक्ट. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचंय C2 ची किंमत. मग y मायनस 1/2 लॉग झेड स्क्वेअर प्लस C1 ची किंमत किती आहे, वापस व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये लिहायचं x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आणि C2 इक्वल्स टू y मायनस लॉग ऑफ झेड स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचा पॉवर मी काय करू शकतो 1/2 और y मायनस लॉग ऑफ अंडर रूट झेड स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर will be your C2. Therefore, लिया इक्वेशन नंबर होऊन द्या. सोल्युशन ऑफ above equation 1 is f of C1, C2 corresponds to f of C1 ची किंमत किती आली x प्लस वाय आणि C2 ची y मायनस लॉग ऑफ अंडर रूट झेड स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 0. हे रिक्वायर्ड आन्सर आहे. आणि ह्या मेथडला आपण कोणता मेथड म्हणतो ग्रुपिंग मेथड. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या मेथडला आपण ग्रुपिंग मेथड नाव दिलेलं आहे. सिंपल आहे. ग्रुपिंग मेथड आलं तर सॉल्व्ह करता आलं पाहिजे. चला लिहून. तर याच्यामध्ये जनरली 2 मेथड्स आहेत. ठीक आहे. कशासाठी सोल्युशन काढण्यासाठी लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा. आणि ते सोल्युशन कोणत्या फॉर्म मध्ये राहते f ऑफ C1, C2 इक्वल्स टू 0. मग इथं C1 C2 च्या किंमत फाइंड आउट करायचे, हेच आपला मोठी आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे ग्रुपिंग मेथड. ग्रुपिंगचा अर्थ काय 2 रेशो इक्वल मध्ये घ्यायचा आणि त्याचं इंटिग्रेशन करून C1 ची किंमत कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे.
त्याच्यानंतर सिमिलरली सेकंड रेशो कन्सिडर करायचा, C2 ची किंमत कॅल्क्युलेट करायची आणि लास्टला हे सोल्युशन लिहायचं एफ ऑफ C1, C2 इक्वल्स टू हे व्हॅल्यू. ठीक आहे, आणि त्याची किंमत जी आहे इक्वल्स टू 0 तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दुसरा मेथड कोणता आहे, सेट ऑफ मल्टिप्लायर्स. आता मेनली काय ग्रुपिंग मेथड कधी यूज करायचं, जेव्हा सिंगल व्हेरिएबल असतील, कॅन्सलेशनच्या फॉर्म मध्ये असतील त्या व्हेरिएबल्स, तरच आपण कोणता मेथड यूज करतो, ग्रुपिंग मेथड. नाहीतर मिक्स व्हेरिएबल असतील XY, YZ किंवा XZ, मग त्या केसमध्ये ते कॅन्सल आउट होत नाही. प्लस मायनसच्या फॉर्म मध्ये तर राहील किंवा इंटूच्या फॉर्म मध्ये तर राहील, कॉम्प्लेक्स व्हेरिएबल्स राहतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला कंपल्सरी कोणता मेथड यूज करायचा आहे, सेट ऑफ मल्टिप्लायरचा यूज करायचं, जे की आपण ऑफलाईन मध्ये घेतलेत, भरपूर क्वेश्चन घेतले त्याच्यावर. ठीक आहे, तर आजचा हा पहिला क्वेश्चन आहे 2025 मध्ये विचारलेला क्वेश्चन, आणि ते सेट ग्रुपिंग मेथड वर विचारला. काय दिला क्वेश्चन, फाइंड जनरल इंटिग्रल्स ऑफ द लिनियर पीडी पी झेड मायनस क्यू झेड इक्वल्स टू झेड स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर सेम पहिले इक्वेशन लिहा, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणून मेन्शन करा, जे क्वेश्चन दिलेला आहे. त्याच्यानंतर इट इज इन द फॉर्म ऑफ, काल मी फॉर्म लिहून दिला तर हे वाला फॉर्म, पी कॅपिटल पी प्लस क्यू कॅपिटल क्यू इक्वल्स टू आर. मग इथं पी क्यू आर च्या किंमत तुम्हाला कंपॅरिझन करून व्हॅल्यूज लिहायचे त्याची. तर मी काय केलं, कॅपिटल पी ची किंमत काढली, दॅट इज झेड. स्मॉल पी च्या मल्टिप्लिकेशन मध्ये जे काही व्हेरिएबल राहील ते ॲज अ कॅपिटल पी ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर सेम क्यू च्या मल्टिपल मध्ये मायनस झेड आहे, आणि लास्ट आर एच एस चं जे साइड आहे पूर्ण व्हॅल्यू कशाचं राहत होते, आर ची किंमत राहत. लक्षात आलं का, इथपर्यंत काय डाऊट. मग त्याच्यानंतर हे झालं की लगेच आपण काय करतो, ऑक्झिलरी इक्वेशन लिहितो, लक्षात ठेवा. मग ऑक्झिलरी इक्वेशन काय, dx बाय पी इक्वल्स टू dy बाय क्यू इक्वल्स टू dz बाय आर. मग या दोन्ही मेथड मध्ये कंपल्सरी तुम्हाला कोणतं इक्वेशन लिहायचंय, ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं. त्या ऑक्झिलरी इक्वेशनला 1 मार्क फिक्स आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट काय करायचं, आता दोन रेशोज मी इक्वल मध्ये घेतला, कसं काय, कारण की ह्याच्यामध्ये झेड व्हेरिएबल कॅन्सल होते. ठीक आहे, बघा इथं आहे का, dx बाय झेड इक्वल्स टू dy बाय मायनस झेड. मग ग्रुपिंग मेथड काय सांगते, दोन रेशोज घ्या आणि कॅन्सल आउट करा व्हेरिएबल्स. दोन रेशो कन्सिडर केला, कन्सिडरिंग फर्स्ट टू रेशोज. ते कोणते रेशो आहेत, dx बाय झेड इक्वल्स टू dy बाय मायनस झेड. मग झेड झेड गेट कॅन्सल, मग व्हॅल्यूज काय रिमेनिंग राहतात इथं, dz इक्वल dx इक्वल्स टू मायनस dy. ओके, मग त्याच्यानंतर हा मायनस टर्म लेफ्ट हँड साइडला आणून त्याची किंमत इक्वल्स टू 0 केली. नेक्स्ट काय, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, मग इंटिग्रेशन केलं तर ह्या व्हॅल्यूज कॅन्सल आउट होतात. कोणत्या, इंटिग्रेशन आणि डी, ते इक्वल अँड अपोजिट राहतात. ओके, आणि त्याची किंमत माहिती आहे, तुम्ही एक इंटिग्रेशन घेतला तर तिथं कंपल्सरी एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट घ्यावं लागते, आणि ते कॉन्स्टंट कोणता आहे, C1. मग C1 ची किंमत किती आली, x प्लस वाय. सिमिलरली नेक्स्ट काय केलं, सेकंड आणि थर्ड रेशो इक्वल मध्ये घेतलं. मग सेकंड रेशो काय, dy बाय झेड इक्वल्स टू dz बाय, अच्छा ठीक आहे. मग सांगितलं नाही तुम्ही, कुठं सांगितलं, आता सांगायला. ठीक आहे, राहू दे, ते -1 नी मल्टिप्लाय केलं मी, अजून काय, आता काय करणार दुसरं, इथं हे मायनस घेतलं. हो हो, -1 नी मल्टिप्लाय केलं मी. तुम्हाला माहित आहे ते ऍडजस्टमेंट इक्वल मध्ये असतील ना, ते मायनस फ्लक्च्युएट होतो. हे मायनस इकडे पण अज्युम करू शकतो, पॉझिटिव्ह मध्ये पण घेऊ शकतो, बट रिझल्ट तुमचा लास्टली हेच येतो, लक्षात ठेवा. ओके, तर इक्वल मध्ये घेतला आणि ह्याच्यामध्ये एक्स प्लस वाय व्हेरिएबल मिक्स व्हेरिएबल दिसतात. ठीक आहे, आता त्या मिक्स व्हेरिएबल आपल्याला काढून टाकायचं. मग त्याची किंमत किती आली फर्स्ट इक्वेशन मधून, C1 इक्वल्स टू एक्स प्लस वाय. तिथं मी C1 ची किंमत सबस्टिट्यूट केली, मग C1 चा स्क्वेअर आहे. मग हे जे व्हॅल्यू आहे हे पूर्ण झेडच्या व्हेरिएबल्स मध्ये आले. मग इथं फॉर्म्युला इंटिग्रेशनचा कोणता लागेल, इथं दॅट इज फंक्शनचा लागेल, इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स डीएक्स इक्वल्स टू लॉग एफ ऑफ एक्स. मग व्हॅल्यू काय पाहिजे, याचा डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट पाहिजे. मग याचा डेरिव्हेटिव्ह किती येते, C1 चा स्क्वेअर, ते तर कॉन्स्टंट आहे 0 येतो, आणि झेड स्क्वेअर ची किंमत किती येते, 2z. मग इथं ऍडजस्टमेंट कशाचं राहील, 2 चं राहील. मग 1/2 न मल्टिप्लाय केला, न्यूमरेटर मध्ये 2 न मल्टिप्लाय केला, आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 न मल्टिप्लाय केलं, म्हणजे ते कॅन्सल आउट होतात, फक्त ऍडजस्टमेंट केलं. मग इंटिग्रेटिंग केलं तर हे व्हॅल्यू पूर्ण कन्वर्ट होतो कशामध्ये, लॉग मध्ये. ठीक आहे, इथलचा व्हॅल्यू डी डी
इंटिग्रेशन आणि डी गेट कॅन्सल, मग वाय इक्वल्स टू 1/2 लॉग ऑफ झेड स्क्वेअर प्लस C1 चा स्क्वेअर प्लस C2 कसं काय आलं, कारण की सेकंड टाइम आपण इंटिग्रेशन घ्यायला. ओके, आणि C1 ची किंमत किती आहे, एक्स प्लस वाय. ते रिसबस्टिट्यूट केला मी व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं काय, सेकंड रेशो मधून C2. मग C2 च्या किंमत एका साईडला, बाकीच्या व्हेरिएबल राईट हँड साईडला. ठीक आहे, तर हे व्हॅल्यू वाय मायनस, आणि हे 1/2 ला मी कसं लिहू शकतो, हे माहित आहे, प्रॅक्टिस झालंय तुम्हाला. लॉगचा फॉर्म्युला यूज करायचं, कोणतं, पॉवर रूल. ए लॉग बी असेल तर लॉग बी टू दी पॉवर हे लिहितो. तर इथं 1/2 ला मी नेक्स्ट स्टेप मध्ये काय लिहू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ झेड स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर ह्याची जी किंमत आहेत, मग सोल्युशन ऑफ अबो इक्वेशन 1 इज एफ ऑफ C1 कॉमा C2 इक्वल्स टू, व्हॅल्यूज टाकून द्या C1 आणि C2 च्या, आणि त्याचं जे व्हॅल्यू आहे ते इक्वल्स टू 0 आहे. मग हा फंक्शन कोणता झाला, इम्प्लिसिट फंक्शन, कारण की याच्यामध्ये मिक्स व्हेरिएबल्स. लक्षात आलं. आता सेकंड क्वेश्चन आपण घेऊ. चला, आता सेकंड क्वेश्चन तुम्हाला मी सेंड केलं ग्रुपवर, लिहून घ्या लगेच. कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं, ग्रुपिंग मेथड. इथं पण सिंगल व्हेरिएबलच दिसतात मग, करेक्ट आहे. तर फर्स्ट काय करायचं, P प्लस 3Q इक्वल्स टू 5Z प्लस टॅन ऑफ Y मायनस 3X. हे 2024 मध्ये आलेला क्वेश्चन, 24च्या सप्लिमेंटरी पेपर मध्ये आलेला क्वेश्चन. ठीक आहे, नाउ इट इज इन द फॉर्म ऑफ, कोणत्या फॉर्म मध्ये, P कॅपिटल P प्लस Q कॅपिटल Q इक्वल्स टू R. याला इक्वेशन नंबर 1 द्या. हियर कॅपिटल P ची किंमत सांगा रे किती, 1 आहे. काय नाही म्हणलं तर काय राहते, 1 राहते. कॅपिटल Q ची किंमत 3 आहे, आणि कॅपिटल R ची किंमत किती आहे, 5Z प्लस टॅन ऑफ Y मायनस 3X. करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय राहतो, ऑक्झिलरी इक्वेशन. कोणत्या फॉर्मॅट मध्ये, dx डिवायडेड बाय p इक्वल्स टू dy डिवायडेड बाय q इक्वल्स टू dz डिवायडेड बाय. ठीक आहे, आता व्हॅल्यूज टाकून द्यायच्या मध्ये. मग dx डिवायडेड बाय 1 इक्वल्स टू dy डिवायडेड बाय 3 इक्वल्स टू dz डिवायडेड बाय r ची किंमत किती आहे, 5z प्लस टॅन ऑफ y मायनस 3x. ठीक आहे, बाय ग्रुपिंग मेथड, considering first two ratios. त्या रेशो कोणते आहेत, dx बाय 1 इक्वल्स टू dy डिवायडेड बाय 3. म्हणजे हे dx इक्वल्स टू 1/3 टाइम्स ऑफ dy. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, मग इंटिग्रेशन dx इक्वल्स टू 1/3 इंटिग्रेशन dy, आणि इथं कॉन्स्टंट व्हॅल्यू काय येतो, C1. तर हे इंटिग्रेशन डी गेट कॅन्सल, मग x इक्वल्स टू 1/3 टाइम्स ऑफ y इक्वल्स टू प्लस C1. ठीक आहे, मग इथं मी कॉमन डिनॉमिनेटर घेतो किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू का, इथं y प्लस 3C1 डिवायडेड बाय 3, आणि हे इथं x आहे. मग हे 3x इक्वल्स टू y प्लस 3C1. करेक्ट आहे का. इथं बघितलं तर हे व्हॅल्यू भेटतो आपल्याला, बघा y मायनस, मी काय करणार इथं, मायनस 3C1 इक्वल्स टू y मायनस 3x असं लिहू शकतो. ठीक आहे, बट तुम्हाला माहित आहे, समजा नंबर आलं C1 सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये, तर इथं काय टाकतो आपण, डॅश टाकतो, बरोबर ना, डॅश टाकतो कंपल्सरी. मग इथं कॅपिटल C1 ची किंमत किती होईल, y मायनस 3x, आणि ह्याला आपल्याला लिहायचं आहे वेअर कॅपिटल C1 ची किंमत किती आहे, मायनस 3C1 डॅश, 3C1 डॅश. मग फर्स्ट व्हॅल्यू किती आलं, y मायनस 3x.
आता नेक्स्ट considering second and third ratio इथं dy divided by 3 equals to dz divided by 5z plus tan of y minus 3x. मग dy divided by 3 equals to dz divided by 5z plus tan of याची किंमत किती आहे c1. ठीक आहे याची किंमत किती राहणार c1. ओके नेक्स्ट इथं 1/3 राहू द्या dy इक्वल्स टू याच्यामधून समजा फॉर एक्झाम्पल मी फाय कॉमन केला ठीक आहे डिनॉमिनेटर मधून तर डिनॉमिनेटर मध्ये काय चेंजेस येतात tan c1 डिवायडेड बाय 5 करेक्ट आहे का tan c1 डिवायडेड बाय 5 मग हे वाला फॉर्म्युला लागतो इथं 1/x प्लस a चा dx log ऑफ x प्लस a चा फॉर्म्युला लागेल करेक्ट इंटिग्रेटिंग ऑन both side मग इथं 1/3 इंटिग्रेशन dy equals to 1/5 इंटिग्रेशन dz divided by z plus tan c1 divided by 5 plus c2 correct c1 divided by 5 plus c2 हे व्हॅल्यू बघा काय येणार इथं हे इंटिग्रेशन आणि डी गेट कॅन्सल आणि पूर्ण व्हॅल्यू लॉग मध्ये कन्वर्ट 1/3 y equals to 1/5 log of हे z plus tan c1 divided by 5 plus c2 ठीक आहे आणि इथं फॉर एक्झाम्पल तुम्ही 3 न मध्ये मल्टिप्लाय केला y equals to 3/5 log of z plus tan c1 ची किंमत किती आहे रिव्हर्स मध्ये सबस्टिट्यूशन करा y मायनस 3x डिवायडेड बाय 5 प्लस 3c2 आता इथं डॅश टाकायचं कस काय कारण की नंबर आला ना इथं ओके लास्टली फायनली 3c2 ची किंमत किती येईल c2 डॅश ची y मायनस 3/5 log ऑफ z प्लस tan of y minus 3x divided by 5 and capital C2 ची किंमत किती राहणार y minus 3/5 log of z plus tan of y minus 3x divided by 5 ठीक आहे हा झाला आणि इथं लिहायचं वेअर कॅपिटल C2 ची किंमत किती आहे 3c2 dash therefore solution of above equation 1 is f of capital C1 comma capital C2 corresponds to C1 ची किंमत y minus 3x आहे आणि C2 ची किंमत किती आहे y minus 3/5 log of z plus tan of y minus 3x divided by 5 which is equals to 0 ठीक आहे which is equals to 0 ठीक आहे तर हे 2024 मध्ये आलेला क्वेश्चन